नमस्कार आदाब, न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत। मलकापूर प्रतिनिधी आसिफ खान यांची रिपोर्ट। आज दिनांक 3 जुलै 2026 रोजी धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप। नाजिया इलाहींवर तात्काळ गुन्हा दाखल करा। मलकापूर सरळ मुस्लिम समाजाचा राष्ट्रपतींकडे एल्गार, प्रशासनाकडून त्वरित कठोर कारवाईची मागणी। भारतीय जनता पक्षाच्या प्रवक्त्या नाजिया इलाही यांनी विविध माध्यमे आणि सार्वजनिक व्यासपीठांवर इस्लाम धर्म, हजरत मोहम्मद पैगंबर व त्यांच्या कुटुंबाबाबती तसेच इस्लाममधील पवित्र व्यक्तिमत्वांविषयी कथितरित्या केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यांमुळे देशातील मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्याचा गंभीर आरोप करत सरळ मुस्लिम समाज मलकापूर यांच्या वतीने राष्ट्रपतींकडे निवेदन सादर करण्यात आले आहे। हे निवेदन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामार्फत पाठविण्यात आले असून संबंधितांवर तात्काळ गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। निवेदनात म्हटले आहे की अशा प्रकारची वक्तव्ये केवळ एका धर्माचा अपमान नसून समाजात द्वेष, तणाव आणि धार्मिक तेढ निर्माण करण्यास कारणीभूत ठरू शकतात। भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकाला आपल्या धर्माचा सन्मान राखण्याचा अधिकार दिला असून कोणत्याही धर्माविषयी किंवा धर्मगुरूंविषयी अपमानास्पद भाषा वापरणे हे सामाजिक सलोखा आणि राष्ट्रीय एकात्मतेला धक्का देणारे असल्याचे समाजाने नमूद केले आहे। या प्रकरणी भारतीय न्याय संहिता BNS तसेच लागू असलेल्या इतर कायद्यांनुसार निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे। एकच मागणी, तात्काळ गुन्हा दाखल करा। सरळ मलकापूर मुस्लिम समाजाने स्पष्ट शब्दांत इशारा देत म्हटले आहे की नाजिया इलाही यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी। प्रशासनाने कोणताही विलंब न करता कठोर पावले उचलावीत, हीच समाजाची एकमुखी अपेक्षा आहे। मलकापुर के मुस्लिम नौजवान एक निवेदन देने आए तहसील कार्यालय में SGM साहब को, जो नाजिया इलाही है जिनने हमारे नबी आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के शान में गुस्ताखी और अम्मा आयशा रजी अल्लाह ताला अन्हा के बारे में गुस्ताखी की। जैसे कि महाराष्ट्र के अंदर उसके ऊपर 4 से 5 FIR दर्ज हो चुकी है। महाराष्ट्र के अंदर नहीं बल्कि पूरे हिंदुस्तान के अंदर 4 से 5 उस पर FIR दर्ज हुई और अभी तक उसको अटैक नहीं किया। तो हमारी ये मांग है कि उसको जल्द से जल्द अटैक करे और उसको जेल के सलाखों के पीछे डाला जाए, क्योंकि उन्होंने ऐसा शब्द हमारे मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के बारे में बोली कि हम उससे सुन भी सकती नहीं। और अभी नाकेले बर्दाश्त है, हम किसी भी हद तक इसको बर्दाश्त नहीं करेंगे और इसको जेल के पीछे डाला जाए, हमारी ये मांग है। और इस मांग को लेकर हम सब मलकापुर के नौजवान SGM साहब का तहसील में आए हैं। इसको जेल के पीछे डाला जाए और इसको जो इस पर कारवाई होती है वो कारवाई करें। आज सर्व मुस्लिम समाजाच्या वतीने आम्ही आज निवेदन दिलेलं आहे। तहसीलदार आणि उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, गृहमंत्री आणि राष्ट्रपती मुर्मू साहेबांच्या मतीने आम्ही एक निवेदन दिलेलं आहे सर्व मुस्लिम समाजाच्या वतीने, युवक समाजाच्या वतीनं, की काही दिवसापूर्वी नाऊजुबिल्लाह आमच्या नबीच्या शानमध्ये आयशा रझियल्लाहु ताला अन्हाच्या बाबतीत काही शब्द वापरलेले आहेत आणि ज्याच्याने आमच्या समाजाच्या भावना दुखावलेल्या आहेत। म्हणून आम्ही या मार्फत आम्ही आज सगळं मुस्लिम समाजाच्या, युवक समाजाच्या वतीने आज निवेदन दिलेलं आहे की काही असं बाबतीत कोणत्याही समाजाबद्दल कोणी अशब्द वापरलेला असेल तर त्याच्यासाठी कठोर कारवाई करण्यात यावी आणि असा एक कायदा आणण्यात यावा की त्याच्यावर कठोर कारवाई व्हायला पाहिजे, वर्षापर्यंतची शिक्षा व्हायला पाहिजे। म्हणून MPD UPD सारखा असा एक कायदा आणण्यात यावा, म्हणून आम्ही सर्वांनी एक निवेदन दिलेलं आहे। तहसीलदार आणि SGM साहेबांमार्फत माननीय गृहमंत्रीला आमची विनंती आहे।